जैन मित्रांनो, तर आता बऱ्यापैकी कमेंट्स येत आहे की मुंबई सिटीच्या ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर अशा बऱ्यापैकी कमेंट्स येत आहे. तर आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या 15 तारखेला 15 मार्चला पेपर झालेला आहे. त्याच्यानंतर आज 22 तारीख, आज पुणे सिटीचा आणि ठाणे सिटीचा आज पेपर झालेला आहे. तर अशा म्हणजे आता फक्त ग्राउंडचं मेरिट नागपूर सिटीचं असो, त्याच्यानंतर मीरा भाईंदरचं असो, त्याच्यानंतर मुंबई सिटीचं असो, अशा 3 ते 4 जिल्ह्यांच्याच मैदानी चाचणीचा कट ऑफ लागायचा बाकी आहे. तर आता मुंबई सिटी बद्दल बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत. तर मुंबई सिटीच्या बद्दल जर बोलायचं झाल्यास, तर अर्ज भरून झाल्यानंतर ग्राउंड चालू होण्याआधीच 1062 जागांची तिथं मुंबई सिटीला वाढ झालेली आहे, जे की आता हा खूप मोठा मुंबई सिटीला ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट आहे. कारण की आता 1062 ह्या काही कमी जागा नसतात. याचा 100% मेरिटवरती नक्कीच परिणाम, फायनल मेरिट असो की ग्राउंडचं मेरिट असो, दोन्हीही मेरिटवर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तेव्हा ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी, आतापर्यंत मी मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला देत आलो, याच्या समोर पण प्रत्येक अपडेटसाठी मुंबई सिटीला ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मुंबई सिटीचा बद्दल जर बोलायचं झाल्यास, ग्राउंड बद्दल जर बोलायचं झाल्यास, तर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एकही दिवसाचे मार्क्स टाकलेले नाही आहेत. तर आता आपण अंदाज कशा प्रकारे कोणत्या बेसवर लावू शकतो. तर आता माझ्याशी जे इन्स्टाला कनेक्ट आहे, त्याच्यानंतर युट्यूबला कनेक्ट आहे, काही मित्र परिवार आहेत. तर अशांनी त्यांचे मार्क्स, त्यांनी जेव्हा मुंबई सिटीला ग्राउंड दिलेला आहे, त्यांनी जेव्हा मला मार्क्स सांगितलेले आहे, तर या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी, तर त्यांनी जेव्हा मला मार्क्स सांगितलेले आहे, तर त्या मार्कांचं अनालिसिस करून जर आपण एक प्रकारचा अंदाज लावला, तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी या कॅटेगरी 28 ते 32, 34च्या दरम्यान जरी आपल्याला मार्क असतील तरीही आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. तर हा सर्वसाधारणचा झाला. त्याच्यानंतर महिला प्रवर्गाबद्दल जर बोलायचं झाल्यास, तर महिला प्रवर्गांना मला फक्त इतकं सांगायचं आहे, तुम्ही जर 26 मार्क प्लस जरी असताना, तुम्हाला 26 असताना, 28 असताना, 30 असताना, कॅटेगरी कोणतीही असो, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी नक्कीच बसू शकतात. कारण की सर्वांनाच आता मुंबई सिटीला तुम्हालाच मार्क कमी पडाले नाही, तर सर्वांना मार्क्स हे मुंबई सिटीला मार्क्स कमीच पडालेले आहेत. त्याच्यानंतर जर इतर कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास, म्हणजे ओबीसी, एससीबीसी, व्हीजेए, त्याच्यानंतर एनटीसी ह्या कॅटेगऱ्या 34 प्लस तरी आता जागा जरी असतील तरीही आता या 3521 इतक्या एकूण जागा झालेल्या आहेत. तर आता जागा जरी असतील, चांगल्या जागा असतील यावेळेस, तरीही आपलं मेरिट हे 34 प्लस तरी आपल्याला मार्क्स असणे अनिवार्य आहे, म्हणजे गरजेचेच आहे आपल्या लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी. तर इतका एक प्रकारचा हा 34 प्लस म्हणजे आता इतकं जरी तुम्हाला मार्क्स असतील तरीही तुम्ही 34, 36 या दरम्यान 34 प्लस तरी आपल्याला या कॅटेगरी, इतर कॅटेगरींना तरी मार्क पाहिजे, तरच तुम्ही मुंबई सिटीला क्वालिफाय होऊ शकता. हा एक प्रकारचा फक्त मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे. ज्यांनी मला इन्स्टाला, त्याच्यानंतर युट्यूबला जे माझ्याशी कनेक्ट आहे मित्रपरिवार असेल, त्यांनी त्यांच्या मार्कांचं अनालिसिस करून मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये बऱ्यापैकी फरक तुम्हाला आढळून येऊ शकतो किंवा 1-2 मार्काचाच यामध्ये फरक तुम्हाला आढळून येऊ शकतो. इतका काही फरक यामध्ये आढळून येऊ शकत नाही, एक प्रकारचा माझा हा अंदाज आहे. तर आता जर तुम्ही मुंबई सिटीला अर्ज केलेला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला, समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण मुंबई सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.